जर आम्ही केला तर आमची मुलं निर्व्यसनी व्हायला जास्त वेळ लागणार नाहीये. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं, आम्हाला ओबीसीला जोडत असताना आमचं पंचशील काय सांगतंय, जे पाली भाषेत आहे त्याला एकदा आम्ही मराठीत एकदा समजावून सांगितलं पाहिजे. कारण मी त्याची जोड घालणार आहे. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे आणि आमचं पंचशील आहे, हे दोन्ही एक आहे. चला आता पहिलं शील काय आहे, बोला. मी परत म्हणतो, पाणाती पाता वैरमणी सिक्खापदम समाधियामी. पाणाती पाता, मी कोणत्याही प्राण्यांची हिंसा करणार नाही किंवा हिंसेस कारण होणार नाही, असाच अर्थ आहे. माहित आहे का नाही? आपण काय केलं, आमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमात आपण 14 ऑक्टोबर 1956 नंतर पूर्णतः बदललेले लोक आहोत. त्याच्या अगोदर काय होतं हे नाहीये. आणि मग आपण आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पंचशिलाचं ग्रहण करतोय. पंचशिलाचं ग्रहण म्हणजे फक्त आम्ही बोलत नाहीये किंवा वाचत नाहीये, तर त्याला ग्रहण करतो. ग्रहण या शब्दाचा अर्थ आहे की आम्ही तसं वर्तन करू, अशी शपथ घेतोय, अशी प्रतिज्ञा घेतोय. काय पहिलं शील, कोणत्याही प्राण्यांची हिंसा करणार नाही. मग हिंसेमध्ये विचार करावा लागेल आम्ही, मग सकलादी बाबाला कंदुरी जमन का? तुम्हाला माहित नाही, सकलादी बाबा आमच्याकडे तिकडं आपल्या बऱ्याच लोकांच्या कंदुऱ्या जे मग आम्ही पहिल्या शिलाचा भंग करत आहोत. जे करत नाही त्यांचं स्वागत, पण जे काही करतात त्यांना आम्हाला सांगावं लागेल की हे चुकीचं आहे, सांगावं लागणार आहे. दुसरं शील काय आहे, आदिन्न दाना वैरमणी सिक्खापदम समाधियामी. वैरमणी म्हणजे त्याचा त्याग करतो. वैरमणी म्हणजे त्याचा त्याग करीत आहे. म्हणजे हिंसेमध्ये कदाचित पतीने पत्नीला जो मारहाण करतोय, हिंसेत येईल का? ते मारहाण हिंसेमध्ये येऊन जाईल. म्हणजे जर मी बुद्धिस्ट म्हणून घेत असेल आणि मी जर पंचशिलाचं शील जर म्हणत असेल आणि स्वतःच्या पत्नीला जर रोज रात्री मारत असेल, तर मग मी विरोधात वागतोय. म्हणजे माझ्या वाणीत एक आहे आणि करणीत दुसरं आहे. याचा दुसरा अर्थ आहे की आम्हाला याच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे. चला दुसरं शील घेतलंय, आदिन्न दाना वैरमणी सिक्खापदम समाधियामी. काय म्हणताय ते अर्थ? चोरीपासून अलिप्त. तुम्हाला कशाला आणलं तुम्हीच सांगा ना. मी चोरी करणार नाही किंवा चोरीसाठी कारणीभूत होणार नाही किंवा दुसऱ्याच्या ज्याही वस्तू आहेत त्या बळजबरीने घेणार नाही. बांध करता येईल का भावाचा? बांधकोर मध्ये येईल का त्याच्यामध्ये? हो. जर आम्ही आमच्या भावाचा, भावकीतल्या इतरांचा जर बांधकोरीत असू आणि इकडं जर दुसरं शील म्हणत असू, तर आम्ही कुठंतरी दुटप्पीपणे वागत आहोत. मी पटकन पुढे जाणार आहे. तिसरं शील, कामे सुमेच्छारा वैरमणी सिक्खापदम समाधियामी. म्हणजे मी माझ्या पत्नीशिवाय इतर सगळ्या स्त्रिया मला एकतर आईच्या दर्जाच्या आहेत किंवा बहिणीच्या दर्जाच्या आहेत. मी जर चुकत असलं तर मला करेक्ट करा. जसं मी माझ्या बाबतीत असेल तसं स्त्रियांच्या बाबतीत असेल. माझ्या पतीशिवाय इतर सगळे पुरुष मला एकतर आईच्या दर्जाचे आहेत किंवा म्हणजे वडिलाच्या दर्जाचे आहेत किंवा भावाच्या दर्जाचे आहेत. बरोबर आहे. चौथं शील, मुसावादा वैरमणी सिक्खापदम समाधियामी. खोटे बोलणार नाही. तर माझ्या सहित जर आम्ही सकाळी रात्री झोपताना जर छातीवर हात ठेवला आणि आठवलं सकाळपासून किती वेळच बोललो, तर थोडंसं काहीतरी फील होईल ना. चला 5व्या शिलावरती येऊया. सुरा मेरा मज्ज पमाद ठाना वैरमणी सिक्खापदम समाधियामी. आता जे जे तंबाखू खाते, तंबाखू येईल का त्याच्यात? सिगारेट म्हणजे कोणत्याही मादक पदार्थाचं सेवन करणार नाही.
जे 60, 30, 90 घेतात त्यांनी विचार करावा लागणार आहे. जर मी स्वतःला म्हणजे पटतंय ना, बोलू ना, हां, मग आम्हाला अगदी बरोबर झालं. आईने सांगितलं की जे तंबाखू वगैरे सगळं फेकून दिलं. मग आम्हाला आमच्या तरुणांना, विशेषतः आमच्या मुलांना पंचशील वारंवार सांगावं लागेल. त्याचा अर्थ वारंवार सांगावं लागेल. आणि विशेषतः ओबीसीला सुद्धा हे सांगावं लागणार आहे. ओबीसीशी जोडताना एवढंच अभंग सांगेन. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी, पर उपकारे नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवना वना माझी, शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. हा एक अभंग आहे. आणि पंचशील कसं जुळतं ते एका मिनिटात तुम्हाला सांगून पुढे जाईल. काय म्हणतात? जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. धन जोडा, पण कसं? उत्तम व्यवहारातून. व्यवसाय कशा करा? उत्तम. पैसा गरजेचा आहे, म्हणजे हे आपल्या पंचशीलाचे जुळतं. नंतर काय म्हणताय? उत्तमाची गती तो एक पावेल. आता जे पंचशीलाचं आचरण करतात ते कुटुंब, तो परिवार निश्चितपणे प्रगतिशील आहे. तुम्ही आणखीन निरीक्षण करा. त्या घराकडे जर बघितलं जे पंचशीलाचं पूर्णतः किंवा जे वर्तन जे आहे त्यांचं वर्तन जर चेक केलं तर निश्चितपणे त्या कुटुंबाकडे, ठीक आहे पैसा खूप जास्त नसेल, परंतु ते कुटुंब एक आदर्श असं कुटुंब आपल्याला सहजपणे लक्षात येईल. आणि नंतर इकडं आम्ही पुढं काय म्हणतोय? भूतदया गायी. इकडं प्राण्यांची हिंसा करू नका. इकडं सांगताय की भूतदया म्हणजे प्राणी मात्रावर दया करा. इकडं सांगताय की म्हणजे ज्या बहिणी, परस्त्रिया सदा बहिणी माया. इकडं कामे सुमेचारा वैरमणी. म्हणजे प्रत्येक गोष्ट इथली जुळलेली आहे. मी सांगत होतो की आम्हाला पंचशील मराठीमधून आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्याचं उदाहरण सांगतो. आपण फेअर अँड लव्हलीची जाहिरात बऱ्याच दिवसापासून बघतो, बरोबर आहे? बघतो का नाही? माझा एक मित्र आहे. आपण सगळे इथले मूल निवासी आहोत. जमिनीशी आपलं नातं आहे. आणि तो जरा मातीच्या रंगाचा आहे. डीएडला असताना त्याने प्रयोग केला. जाहिरातला येते म्हणे 3 आठवड्यामध्ये बदलून जातो म्हणे रंग. त्यांनी एक पुडी पाऊच घेतली आणि 3 आठवडे लावली. 3 आठवड्यानंतर पुन्हा आला जशाला तसा. त्याला वाटलं काहीतरी चुकलं यार, पद्धती चुकली. 2 पाऊच घेतल्या 60-60 रुपयाच्या. त्यावेळेस आता किंमत मला माहीत नाही. मग त्याने पुन्हा 3 आठवडे प्रयोग केला. पुन्हा दुसऱ्या महिन्यामध्ये परत आमची चर्चा जशाला. बरं, आमच्या अनेक बहिणी भावांनी प्रयोग केला. आंध्र प्रदेशातल्या काही लोकांनी पण प्रयोग केला. काय कळलं ना? फरक पडला? फरक पडतो. वापरणं बंद आहे. वापरणं बंद आहे गुरुजी? नाही. माहीत झालं की याच्याने काही होत नाही. तरीही मी कारण का सांगतोय की वारंवार आमच्या बांधवांना, आमच्या ओबीसी बांधवांना वारंवार आम्हाला सांगावं लागणार आहे. आमच्या मुलांना पण वारंवार सांगावं लागणार आहे. आणि भंतेजी जसं म्हणतात की दर रविवारी आम्ही विहारात गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं भंतेजीचाच एक शब्द सांगतो की 3.5 लाख रुपये बजेट डीजेचं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच दारूच्या बाटलीला स्पर्श केला नाही, टच. विदेशात राहिले आणि विदेशात राहत असताना तिथलं थंड वातावरण, महिला सुद्धा पितात तिथं. का? उष्णता निर्माणासाठी. त्या प्रदेशामध्ये, त्या देशामध्ये बाबासाहेबांनी साधा टच नाही केला, स्पर्श नाही केला दारूला, मद्याला. आपण आता बाबासाहेबांचे वारस म्हणून, विचारांचे
अनुभवाचे किंवा वेगवेगळे आम्ही चित्र काय बघतोय, संध्याकाळी आमचे लोक जे बाबासाहेबांच्या जीवावरती खूप मोठे झालेत अधिकारी वगैरे, संध्याकाळी बसल्यावर जेव्हा पॅक भरतात ताई, पॅक भरल्यावर यांचं काय असतं माहिती आहे का, एकमेकाला ग्लासला ग्लास टच करताना चिअर्स नाही म्हणत, जय भीम कांबळे नाव कुणाचं, बाबासाहेबांचं. बाबासाहेब म्हणतात मी अस्पृश्यता उद्धाराचं जर काम पूर्ण करू शकलो नाही तर स्वतःला गोळी मारून घेईन. बाबासाहेबांचं स्टेटमेंट. बरं आम्ही पैसा बी गावगावात गोळा कुणाच्या नावावर करतो, बाबासाहेबांची जयंती वर्गणी द्यावा लागती, सगळ्या गावाकडून वर्गणी गोळा. माझा वाढदिवस असला तर होईन का, तुमच्या वाढदिवसाला कोण देईन का 2 रुपये, पैसे कुणाच्या नावावर गोळा, बाबासाहेबांच्या. बाबासाहेबांनी काय सांगितलंय, ताईंनी सांगितलं होतं की माझं अधुरं राहिलेलं काम पूर्ण करा, ते पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावा. बरोबर आहे ना मी बोलतो ते, ताई हो म्हणतात. म्हणजे बाबासाहेबांचं आहे की माझं जे अधुरं राहिलेलं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावा. बाबासाहेब काय म्हणतात, माझ्या नावाचा जय जयकार करू नका. आम्ही डीजेत गाणं कोणतं, आता मी काल परवा त्या केकच जळगावला होतो व्याख्यानाला, त्यांनी लावलं होतं भीमा कोरेगाव. नंतर मी व्याख्यानात विचारलं काय आहे भीमा कोरेगाव, माहित नाही म्हणे. चला आता तुम्ही शिकलेले लोक, सुशिक्षित लोक आहेत, काय आहे भीमा कोरेगाव. ताई बोलतात. आता बाकीच्यांना सगळ्यांना मी परत म्हणलं होतं मी तुमचा छोटा भाऊ आहे, म्हणजे फार मोठा व्याख्याता वगैरे नाही आहे, छोटा भाऊ आहे, बोलूया आपण. आमच्या तारखा जाणीवपूर्वक बदनाम केल्यात. 31 डिसेंबरला इंग्रजीमध्ये 31 म्हणतात आणि 31ला आमच्या गावखेड्यात सुद्धा आता शहरात बी प्लॅनिंग असते, कुठं बसायचं, कोणत्या हॉटेलला बुक करायचं, 31चं नियोजन प्लॅनिंग चालतंय. आणि इतिहास काय आहे, आपण ज्यांची 131वी जयंती करत आहोत ते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशात किंवा विदेशात कुठेही असले 31 डिसेंबरच्या रात्री भीमा कोरेगावला यायचे आणि ज्या 500 शूरवीरांनी जी पराक्रम गाजवला होता, 28,000 पेशव्यांना कापलं होतं, त्या शूरवीरांना म्हणजे ज्याच्यामध्ये मेजॉरिटी महार होते, ओबीसीचे सुद्धा काही लोक होते, मुस्लिम पण होते, मातंग सुद्धा होते, हे 500 शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी मानवंदना देण्यासाठी बाबासाहेब 31 डिसेंबरला भीमा कोरेगावला जायचे. आपल्यापैकी कोणी गेलेले हात वर करा, गेलेत ना, ओके धन्यवाद, बरं झालं म्हणजे छान वाटलं. चला का गेलं पाहिजे याचं कारण सांगतो मी, तारखेवर येतो म्हणून पुढे जाऊया. ताई तुम्ही सांगा बी बरं का, म्हणजे गुरुजी आता बस झाला. मी पटकन तारखेवरती येतोय. 31ला नियोजन करतो जे चुकीचं आहे का, कारण तुम्ही जर नशेत राहिले, तुम्ही जर खाण्यापिण्यात राहिले तर तुम्हाला तो इतिहास माहीत होणार नाही. आणि म्हणून 31चं या पद्धतीने ब्राह्मणी षडयंत्र आहे की तुम्हाला ही तारीख माहीत होऊ नये. आणि आम्हाला आता विवेकीपणे विचार करून त्या बाबासाहेबांचं नाव जर आम्ही घेत असू त्यांचे वारस म्हणून, तर अभिवादन करण्यासाठी आम्ही सुद्धा गेलं पाहिजे. नाही गेलं तर आमच्या गावामध्ये सुद्धा त्या संदर्भाची जी माहिती आहे ती माहिती आम्ही आमच्या बांधवांना, फक्त बुद्धिस्ट नाही तर ओबीसी बांधवांना सुद्धा बोलावलं पाहिजे. त्यांना त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं पाहिजे. मी अनेकदा गावखेड्यात जातो, मला चांगलं वातावरण आता या निमित्ताने यावर्षी खूप चांगलं वातावरण मला अनुभवाला आलं. त्यामध्ये काय आहे की ओबीसीचं सरपंच असेल, ओबीसीचे लोक असतील तर त्यांना स्टेजवर बसून त्या ठिकाणी व्याख्यानाचं जर आयोजन केलं तर त्यांना बऱ्याच वेळेस लक्षात येतंय, कारण ते कुणाचा संदेश अवलंब करतात. अनेक गावामध्ये चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे बुद्धांचा शब्द आहे बहुजन हिताय, बहुजन शब्द वापरलाय आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय, आतानुहिताय
कंपाय आदि कल्याण, मध्य कल्याणम, अंत कल्याणम. म्हणजे बुद्धांचा जो धम्म आहे हा सर्वांसाठी कसा आहे तर कल्याणकारी आहे. आणि बुद्धाने ज्या वेळेस विचारांचा प्रचार करत असताना बोधी मिळाल्यानंतर फार जास्त लोक नव्हते. पहिले किती लोक होते, किती लोकांवरती हे केलेलं आहे? फक्त 5. फक्त बुद्धाची जी पद्धत होती ती प्रचारक म्हणून होती. आणि काय पद्धत होती? जाओ और मेरा संदेश लोगों को करुणा से समझाओ. जा म्हणजे जे भंते होते, जे शिष्य होते, त्यांना काय होतं? जा आणि लोकांना माझा जो संदेश आहे तो कसा समजवा? करुणेने. आटी नका घालू, जे भीमच म्हणत नाही, निळस लावित नाही. ओबीसीच्या लोकांना नाही त्यांना माहिती. आणखीन त्यांना जोडताना आपल्याला एकदा त्यांना कळालं तर ते वरून नाही आतून पूर्ण चेंज होतील. फक्त त्यांना चेंज करण्यासाठी आम्हाला बुद्ध आणि बाबासाहेब चांगल्या प्रकारे जे कळलेले आहेत, बाकीच्यांनी कळून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मग प्रचारक बनून, संदेशाचं वाहक बनून त्यांच्यापर्यंत घेऊन जावं लागेल. ओबीसीला जोडताना दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला या निमित्ताने सांगेन. बुद्धांची जी जात आहे आपण ती जरा एकदा लक्षात घेऊन आलं पाहिजे की 13 ऑक्टोबर 1956 पर्यंत इथं बुद्ध कोण होते. आता ज्यांना एकदम माझा परत प्रश्न आहे, बसलेल्या सगळ्या विद्वान आहेत बरेचसे, की 13 ऑक्टोबर 1956 पर्यंत इथं बुद्ध कोण होते? कारण 14 ऑक्टोबरला स्वीकारला. इथले जे ओबीसी होते ते इथले बुद्ध होते. याचं सोपं उदाहरण सांगेन. बाबासाहेब आंबेडकर 1907ला मॅट्रिक उत्तीर्ण झाले आणि मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचा CK बोलेच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये सत्कार आयोजित केला होता. आणि त्या सत्कारामध्ये कृष्णराव केळुस्कर म्हणजेच केळुस्कर गुरुजीने एक पुस्तक त्यांना भेट दिलं होतं. कोणतं पुस्तक होतं? अगदी बरोबर ताई म्हटलं ना. हां, एक जणाला तरी माहित आहे, काय हरकत नाही. बाकीच्यांनी पण ही गोष्ट जाणीवपूर्वक सांगा. आता ते बुद्ध चरित्र त्यांनी स्वतः लिहिलेलं होतं. केळुस्कर गुरुजींनी बुद्ध चरित्र स्वतः लिहिलेलं होतं. याचा अर्थ बुद्ध विचारांचे ते पाईक होते, अनुयायी होते, प्रचारक होते. कारण 1907ला तर म्हणजे बाबासाहेबांच्या डोक्यात नव्हतं, गावात नव्हतं ना बुद्धाविषयी काय. 1935 नंतर ज्यावेळेस अनुभव आले त्यावेळेस त्यांनी हे केलंय. परंतु हे सांगावं लागेल, हे सांगताना केळुस्कर गुरुजीची जात कोणती ही जर आम्ही शोधली, ब्राह्मण नाहीत, ते आहेत कुणबी किंवा मराठा. कोकणचे त्यांचं मूळ आडनाव आहे कदम. आणि त्यांनी ते भेट दिलंय हे आम्हाला ओबीसी बांधवांना सांगावं लागेल. पुढं काय होतंय म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असा ब्रिलियंट विद्यार्थी आहे, हा शिकला पाहिजे, याची इच्छा आहे शिकायची. मदत कुणी केली हे पण एकदा सांगावं लागेल. बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणासाठी, विदेशात शिक्षणासाठी जी पहिली मदत केली ती महाराज सयाजीराव गायकवाड, छत्रपतीच्या कुळातले. म्हणजे यांची जात सुद्धा कोणती आहे? मराठा. ही जोडणी आम्हाला ओबीसीला सांगावं लागेल. आपलं मी विषयाला धरून आहे. हा, बाबासाहेब आंबेडकर आणि ओबीसी समाज हे जर सांगितलं तर त्यांच्या लक्षात येईल की हे जे नातं आहे ना, हे नातं अशा प्रकारचं आहे. अरे जे शाहू महाराज म्हणजे राजश्री शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीसाठी म्हणजे ते शाहू संस्थांचे राजे, साधं पत्र पाठवलं असतं तर बाबासाहेब आंबेडकर सहज गेले असते. शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी कुठं जातात? मुंबईला. त्या छोटं बाबासाहेबांचं घर त्या घरामध्ये. आणि तिथं जाऊन बाबासाहेबांना जर शिपाई येऊन त्यांचा सांगतोय की शाहू महाराज येत आहेत, बाबासाहेबांची धावपळ होते, बन्यालवर असतात, पटकन शर्ट घालतात आणि शाहू महाराज येत आहेत म्हणून बाबासाहेब खाली उतरत पळतात. आणि काय बोलतात त्यांना बोलताना? संवाद महत्वाचा आहे, ध्यानात धरा. महाराज जर तुम्ही निरोप पाठवला असता तर मी सहज कोल्हापूरला आलो असतो, तुम्ही कशाला येण्याची तसदी घेतली? तुम्ही राजे आहात. शाहू महाराजांचं उत्तर पण फार महत्वाचं आहे. आम्ही एका प्रांताचे, एका संस्थानाचे राजे आहोत, परंतु तुम्ही विद्येचे, शिक्षणाचे राजे आहात. म्हणून एक राजा दुसऱ्या राजाला भेटायला येतोय.
हा डायलॉग, ह्या गोष्टी आम्हाला सांगावं लागतं ओबीसी बांधवांना. अरे जे रमाईला म्हणतात की तू माझी मुलगी आहे, ताईंनी सांगताना सांगितलंय की रमाईचा जो संघर्ष आहे फार महत्वाचा आहे. ताई, आज आमच्या घरामध्ये अशी परिस्थिती आहे की एका कपाटामध्ये साड्या ठेवायला कपाट पूर्ण होतंय, म्हणून दुसरं कपाट घ्यावं लागतंय. खरं आहे का खोटं आहे? रमाईला बघूया. रमाईला म्हणजे बॅरिस्टर झालेत बाबासाहेब, त्यांच्या स्वागताला सगळे लोक जात आहेत. कुटुंबातला घटक म्हणून मी गेलं पाहिजे, उत्सुकता. माझा पती, त्याचे सगळेजण सत्काराला जातात. बरं, बाबासाहेब आंबेडकर त्यापूर्वी काय करतात? रमाईला तिकडून उरलेल्या स्कॉलरशिपमधून एक मनी ऑर्डर करतात. काय? तू काय कर, चांगल्या साड्या घे, कपडे घे, बाकीच्यांना सुद्धा. रमाई काय करतात? म्हणजे साडी न घेता, हे माहिती आहे आपल्याला की बाबासाहेब म्हणजे बॅरिस्टर, आणि गोधडीवर झोपण का फाटक्या, गादी, आणि बाबासाहेबांसाठीच पुन्हा धोत्र, कपडे, स्वतःसाठी घेत नाहीत. आता बाबासाहेबांच्या सत्काराला गेलं पाहिजे, चेक करतात. साड्या कशा आहेत? तर जे जोड राहतात, जोड, आमच्या आईला कळतो तो जोड, म्हणजे 2 नाट्या अशा जोडायच्या, तो जोड. बरं, ती नेसायची पण तयारी, पण लोक काय म्हणतील? आणि म्हणून शाहू महाराजांनी जो जरीचा फेटा बाबासाहेबांच्या सत्कारात दिला होता, त्याचा प्रयोग करतात, तो नेसतात. सत्कार होत होत बाबासाहेब ज्यावेळेस पाहतात की दूर कोपऱ्यामध्ये रमाई उभी आहे, बाबासाहेबांची ज्यावेळेस दृष्टी जाते, इतक्या आनंदात असणारे बाबासाहेब, डोळ्यातून अश्रू टपाटपा टपाटप, तिकडे रमाई पण रडते. आणि नंतर बघतात, आणि रामू म्हणजे डायलॉग जो महत्वाचा खूप. अरे ताईने एक पत्र सांगितलं की पत्नीला बोलताना प्रिय रामू, म्हणजे जी भाषा आहे, दोघांमधला जो संवाद आहे तो फार महत्वाचा आहे. आणि याला आम्ही विसरत चाललो. एकच उदाहरण सांगेल की आपण सगळे दीक्षाभूमीला गेलोत, ताईंनी रमाईचं महत्त्व सांगितलंय. दीक्षाभूमीमध्ये रमाईचा फोटो आहे काय? प्रेरणास्थळ, जगभरातले लोक येतात, असावा का नसावा? जगभरातले लोक येतात, ऐतिहासिक आहे, क्रांतीभूमी आहे, आम्हाला कधी प्रश्नच पडत नाही. मग तिथं का मी जाऊन लावू तिथं फोटो? आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून किंवा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून तिथं रमाईचा सुद्धा फोटो असला पाहिजे. कारण बाबासाहेब म्हणजे सूर्यासारखं व्यक्तिमत्व आहे, पण रमाईचा त्याग पण लोकांना माहीत व्हायला पाहिजे जगभरातला. याच्यासाठी हे जाणीवपूर्वक षडयंत्राचा भाग आहे. तुम्हाला तिथं रमाईचा फोटो का नाही लावला? कारण रमाईचं कार्य, कर्तृत्व तुम्हाला माहीत होऊ नये. आणि मनुस्मृती कशी राबवायची त्याचं ते प्लॅनिंग आहे. मनुस्मृती कशी राबवायची त्याची तर प्लॅनिंग आहे. आज जरी मी म्हणत असलो संविधान आहे, हात लावा, हात काढून टाकू, भाषा आमची. त्यांनी काय केलं? लाथ मारायला सुरुवात केली. संविधानाला हात नाही लावला, त्यांनी लाथाडणं सुरुवात केली, वेगवेगळ्या पद्धतीनं केली. अरे संविधानाला त्या दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर जाळलं, आम्हाला माहीतच नाहीये. म्हणजे आम्हाला हा इतिहास का माहीत असणं गरजेचं, हे का कार्यक्रम असणं गरजेचं आहे. इथली ठराविक व्यवस्था, आमच्या पोरांनी जयंती साजरी करावी आणि जयंतीमध्ये त्यांनी डीजेच लावावा आणि डीजे सोबत त्यांची व्यवस्था आमचे काही लोकप्रतिनिधी बरोबर करतात. हे पोरं नाचली पाहिजे. इकडं आल्यावर आम्हाला सांगतात, गुरुजी जे नाचत होते ना त्या बंध्याने नाचिले म्हणे. हे म्हणलो कसं? सगळी आपली व्यवस्था आहे म्हणे, बॉक्स सगळे आपण पाठवलेत. मग स्वाभिमानी म्हणून घेत असताना आम्हाला, मी परत एकदा याचा विचार आम्हाला करावा लागणार आहे, जयंती कशी साजरी करायची. आता माझा नंतर महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली 28 नोव्हेंबर 1890ला फुलेंचं निधन. 11 एप्रिल 1891ला 14 एप्रिल 1891ला बाबासाहेबांचा जन्म. म्हणजे दोघांची काही भेट नाही, दोघांचं काही
देणं घेणं नाही, सोयरे नाही. तरी बाबासाहेब आंबेडकर कुणाला गुरु मानतात? सामाजिक गुरु. बरं, दुसरे गुरु कबीर. कबीरांची जात शोधली तर मोमीन. बाबासाहेब आंबेडकरांवरती संत परंपरेचा कसा प्रभाव होता? तर बाबासाहेबांचे वडील कबीरपंथी आहे. आणि फक्त तेवढंच नाही, तो रोज त्यातले जे दोहे आहेत, जे अभंग आहेत, ते वाचून दाखवावं लागायचे. कुणाला? बाबासाहेबांना. संस्कार कसे घडतात? बाबासाहेब जे विज्ञानवादी घडले ना, चिकित्सावादी घडले ना, चिकित्सा जे करत होते त्याचं कारण आहे बालपणात संस्कार घडले. काय म्हणतात कबीर? कबीर फार क्रांतिकारक व्यक्तिमत्व आहे. कबीरांचं एकच उदाहरण सांगून पुढे जाईल. माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, जिंदा नाग जब घर में निकला ले काठी धमकाया, जिंदा बाप कोई ना पूजे मरे बात पुजवाया, मुठ्ठी भर चावल लेके कव्वे को बाप बनाया. अर्थ सांगतो. अभंग आपल्याला दोहा गोड लागला पण अर्थ माहित नाहीये. अर्थ काय? माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया. मातीचं चित्र काढून किंवा कागदाचं किंवा इतर धातूंचं चित्र वगैरे तयार करून संपवायचं. नाही नाही नाही, आधी भाऊ या ना. चित्र काढायचं आणि त्याची पूजा करायची. माटी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, म्हणजे माणसं पुजतात आणि लुगाया म्हणजे स्त्रिया. पंचमीचा सण आठवा. नागपंचमी आठवली. घरामध्ये बघा आता सिमेंटचे जरी असले तरी चित्र असतं. नागाला दूध प्यायला घेऊन जातात. आपण बंद केला असं काही ठिकाणी जर असलं तर ठीक आहे. आणि त्या ठिकाणी नागाची पूजा करतात. त्याला नाग हा शाकाहारी समजतात, पण तो मांसाहारी. नाग दूध वगैरे पित नाहीये. पूजे लोग लुगाया. मला पुढं सांगायचंय, जर खरोखर नाग निघला तर चित्रातल्या नागाची पूजा. फक्त तिकडच हसू नका. आपण बी आपल्याकडे विचार करावा लागन. मूर्त्या घासू 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 आंघोळी घालायची लेकराला. पुढे जाईल मी पटकन की चित्रातली पूजा. कबीराला पुढं म्हणायचंय, जिंदा बाप कोई ना पूजे मरे बाद पुजवाया. आमचा अगोदरचं आमच्या ओबीसी मध्ये असतंय 10व 13व आणि दरवर्षी पितृपाठ फेकायचे असे तांदूळ चावल. तोच आमचा बाप, आमची आजी वारलेली तीच आमची आजी, तेच सगळे आमचे, तेच कावळा. कुणाला बनवलंय? कावळ्याला. मी पटकन पुढे जाईल. कबीरांना हे सांगणार, जिंदा बाप कोई ना पूजे मरे बात पुजवाया. जिवंत आई वडिलांची सेवा करा. मेल्यावर काही करायची गरज नाहीये. जिवंत आई वडील जोपर्यंत घरात आहेत त्यांची सेवा करा, त्यांना महत्व द्या. हे कबीर सांगतात. आणि तो प्रभाव बाबासाहेबावर होता, तो विज्ञानवाद बाबासाहेबावर होता. आणि म्हणून कबीराला बाबासाहेबांनी आपलं गुरु मानलंय. फुलेंचं काय आहे? फुलेंचं तर जातीपातीचं काही नातं नाही, तरी फुलेंना गुरु मानलं. फुलेंची जात आम्ही शोधली तर ते आहेत माळी. बाबासाहेब त्यांना गुरु मानतात. काय फुलेंचं काम? या अखंड भारताला म्हणजे देशाला फुलेंनी एवढा सामाजिक क्रांतिकारक कुणी लाभला नाही. आणि म्हणून जगत विख्यात असणारे, विश्वभूषण असणारे, म्हणजे जगाच्या युनिव्हर्सिटी जी टॉप आहे तिथल्या 1 नंबर असणारे बाबासाहेब 7वी शिकलेल्या फुलेंना गुरु मानतात. याचं कारण आहे हे विचारांचं नातं आहे. जसं सावित्रीला बाबासाहेबांनी म्हणजे फुलेंनी शिकवलं, तसंच रमाईला बाबासाहेबांनी शिकवलं. जी शिक्षणाची जी क्रांती आहे किंवा वारसा आहे तो पुढे नेलेला आहे. यशवंतचं जे नाव आहे तेही त्याच धर्तीवरती आहे. जसं आपल्याला फुलेंनी सांगितलं की शिक्षण महत्त्वाचं आहे आणि शिक्षणाची व्याख्या करताना फुले म्हणतात, फार महत्त्वाची व्याख्या आहे. आम्हाला शिक्षणतज्ञ म्हणून फुले कुणी सांगितलेच नाही. काय म्हणतात फुले शिक्षणतज्ञ म्हणून? खरं नाही नाही, खरं आणि खोटं यामध्ये फरक करण्याची आणि खऱ्यासाठी संघर्ष करण्याची अक्कल जे देतं ते शिक्षण. व्याख्या पुन्हा एकदा सांगतो, खरं आणि खोटं यामध्ये फरक करण्याची आणि खऱ्यासाठी संघर्ष करण्याची अक्कल जे देतं ते शिक्षण. म्हणजे खऱ्यासाठी आम्ही संघर्ष केला पाहिजे. यालाच बाबासाहेब काय म्हणतात? शिक्षण वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करील
तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शब्द फार महत्त्वाचे बरं का. म्हणजे त्यांनी शेळीचं म्हणलेत का, वाघिणीचं दूध तर आपण कधीच कोणी काढताना पाहिलं का? गाईचं काढतो, म्हशीचं काढतो, शेळीचं काढतो. बाबासाहेबांनी शब्द काय वापरलाय? वाघीण. शब्द महत्त्वाचे आहेत. शब्द फार प्रभावी असतात. आमचं बॅनर तयार होतोय, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, दलितांचे कैवारी. ओबीसीला वाटतं आपले नाही, फक्त दलितांचेच आहे. बदलावं लागतील शब्द, तोडण्याचं नाही जोडण्याचं. कारण दलित म्हटले की बरं शब्द बी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं अनेक लोकांनी सगळं लिटरेचर वाचलेलं आहे इंग्रजीमध्ये. दलित शब्द आहे का? वकील साहेब बी त्या ठिकाणी. दलित शब्द अख्ख्या लिटरेचरमध्ये कुठं नाही. आणि आम्ही वापरताना दलितांचे कैवारी. शब्द बदलावे लागतील. जे महत्त्वाचे शब्द आहेत, जे संविधानिक शब्द आहेत, त्या शब्दांचा वापर करावा लागणार आहे. मी पटकन ओबीसीवरती जातो. म्हणजे फुलेंवर सांगत होतो. फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि फुलेमध्ये असणारं जे नातं आहे ते फार महत्त्वाचं आहे. फुलेंचा जो वारसा आहे बाबासाहेब पुढं नेतात. पुढं नेताना जसं मती, नीती, गती, वित्त आणि म्हणजे स्वाभिमान, नीती येती, गती येती, वित्त येतं. म्हणजे मती, नीती, गती, वित्त आणि स्वाभिमान 5 गोष्टी शिक्षणामुळे येतात. हे फुलेंनी सांगितलं. बाबासाहेबांनी त्याला ॲक्वायर केलं, अवलंब केला आणि बाबासाहेबांनी त्याचा प्रसार प्रचार केला. म्हणजे न्यायमूर्ती जस्टिस पी.बी. सावंत जे स्मृतिशेष झालेत, त्यांचं एक वाक्य आहे. पी.बी. सावंतांची जात आहे मराठा. ते काय म्हणतात हे ओबीसीला सांगावं लागणार आहे. जर बाबासाहेब आंबेडकर नसते तर पी.बी. सावंत असते, परंतु न्यायाधीश पी.बी. सावंत नसते. याचं महत्त्व सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या मुंबईच्या नाईट लॉ कॉलेजमुळं मी पी.बी. सावंत न्यायाधीश होऊ शकलो. हे जे नातं आहे हे नातं फार महत्त्वाचं आहे. हे ओबीसीला सांगावं लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जिवंत असताना कोणत्या महाराने नाही, मग 56च्या अगोदर 1950ला उभा केलाय. कोणत्या इतर नाही, कुणी उभा केलाय? एका मराठ्याने. कधी? 9 मार्च 1950ला. कुठं? बिंदू चौक, कोल्हापूर. भाई माधवराव बागल यांची जात मराठा. हे नातं आम्हाला ओबीसी लोकांना सांगावं लागणार आहे. मी पटकन पुढे जाऊन सांगेल की इथले जे माळी आहेत, साळी आहेत, तेली आहेत, तांबोळी आहेत, यांना आम्हाला भारताचं संविधान सांगताना सांगावं लागणार आहे की बाबासाहेब. आणि हे फोटो आहेत ना, हे फोटो पण आपल्याला हे जे छापतात ना, लोकांकडे एकदा विनंती करावं लागणार आहे की संविधान छापताना त्याच्यावर बाबासाहेबांचा फोटो नको. बऱ्याच वेळेस आमच्या डोक्यात असा गैरसमज होतो हे आपलं नाही, हे फक्त बाबासाहेब आणि त्यांच्याच लोकांचं आहे. हे संविधान सर्वांचं आहे. आणि संविधान समजावून सांगत असताना हा कलम कळते ना तुम्हाला? इथं आहे 340, 341, 342. संविधान ओबीसीला कसं समजावून सांगायचं ते जाऊन पटकन पुढे जातोय. कलम नंबर 340 अगोदर का 41 अगोदर? अगोदर 340 का 341 का 342? पटकन सांगा. 340. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिताना म्हणजे पंजाबराव देशमुख बाबासाहेबांकडे येतात शिष्टमंडळ घेऊन, संविधानामध्ये आमच्या लोकांसाठी काहीतरी तरतूद करा. बाबासाहेब त्यांना बसवतात. बसा, मी काय करतो, हे हस्तलिखित आहेत, याला बघा, मी तोपर्यंत वॉशरूमहून येतो. म्हणजे पंजाबराव देशमुख ते हस्तलिखित चालतात. परत ज्यावेळेस बाबासाहेब येतात, पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. सांगण्या अगोदर तरतूद केली. कुणासाठी? मोठा भाऊ. कोण? ओबीसी. 340ला ओबीसी. ओबीसी साठी तरतूद. नंतर 341ला शेड्यूल कास्ट. 59 जाती महाराष्ट्रातल्या, भारतातल्या 1600.
फक्त एका जातीसाठी नाही, फक्त महारांसाठी नाही, म्हणजे महाराष्ट्रात 59, देशात 1600 ओबीसीसाठी. कोण? कारण त्यांनी ओबीसीतले जेवढे मराठा, साळी, माळी, तेली जे सगळे ओबीसीचे घटक आहेत त्या सगळ्यांसाठी तरतूद केली ती 340ला. नंतर 342ला ST जो दुसरा लहान भाऊ आहे त्याच्यासाठी 5वी आणि 6वी अनुसूची. या पद्धतीने संविधान आम्हाला ओबीसीच्या लोकांना सांगावं लागणार आहे, तर आम्ही खऱ्या अर्थानं ते आमच्याशी जुळतील. मी पटकन पुढच्या मुद्द्यावरती येतो. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी काही केलंय का याचं जर आम्ही विश्लेषण केलं, जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं सुरुवातीचा एक प्रबंध आहे, लहान शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाययोजना. त्यात काय केलंय, इथल्या शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत त्याविषयी बाबासाहेबांनी सविस्तर लिहिलंय. या भारतातला पहिला शेतकऱ्यांचा संप कुणी घडवला माहिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. यूट्यूब वापरतात तुम्ही, गुगल वापरतात, सर्च करा, चरीचा संप. कुणासाठी? शेतकऱ्यांसाठीचा. शेतकऱ्यांची जात आम्हाला एका जातीचे नाही आहेत, म्हणजे इथल्या शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांचं काम आम्हाला आमच्या गावखेड्यातल्या लोकांना सांगावं लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी काय केलं? दुसरं, 25,000 शेतकऱ्यांचा मुंबईत मोर्चा काढला बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या मोर्चाचं वैशिष्ट्य काय आहे? त्या मोर्चाचे आयोजक होते नारायण नागू पाटील. जयंत पाटील माहित आहेत? त्या जयंत पाटलाचे पंजोबा. ते काय म्हणतात? आमचा नेता बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे ओबीसीचा माणूस, मराठा माणूस नेता कुणाला म्हणतोय? बाबासाहेब आंबेडकरांना. आणि 25,000 शेतकऱ्यांच्या मुंबईत काढलेल्या मोर्चाचा परिणाम 2.5 लाख हेक्टर जमीन कसणाऱ्या म्हणजे कुळ जे होतं त्यांच्या नावावरती झाली. हे आहेत शेतकऱ्यांसाठी बाबासाहेब आंबेडकर. एकच उदाहरण सांगून पुढे जाणार आहे शेतकऱ्यांसाठी काय केलं बाबासाहेबांनी. बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे, शेतकऱ्यांचा मुलगा देशाचा प्रधानमंत्री व्हावा. म्हणजे ही दृष्टी, हा विचार आम्हाला सांगावं लागणार आहे. थंड जास्त चला शेतकऱ्यांसाठी. नंतर भारताच्या संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक क्लॉज लिहून ठेवला आहे, कलम नंबर 323B ते G मध्ये, शेतकऱ्यांसाठी आयोग नेमण्यात यावा शेतमालाच्या संदर्भाने त्याचं मूल्य ठरवण्यासाठी. परंतु अंमल न झाल्यामुळं आमच्या शेतकऱ्यांना बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी काही केलं हे माहीत नाही आहे, म्हणून हे आम्हाला सांगावं लागणार आहे. ओबीसीला जोडत असताना शेतकऱ्यानंतर पटकन महिलांवरती येतो. आमच्या महिला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा जो राजीनामा दिला त्याला 2 मुख्य कारणं आहेत. एक आहे ओबीसीसाठीचं जे आयोग आणि दुसरा आहे हिंदू कोड बिल. त्याच्या अगोदर ताई भंतेजी बोलत होते, त्यांनी एक रेफरन्स सांगितला होता. 18, 19 आणि 20 जुलै 1942ला बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रव्यापी संघटन होतं त्यांचं, शेड्यूल कास्ट फेडरेशन. त्या शेड्यूल कास्ट फेडरेशनची देशातलं मध्यवर्ती ठिकाण नागपूर, तिथं सभा बोलवली होती. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं होतं की प्रत्येक कार्यकर्त्याने देशभरातल्या एका स्त्रीला सोबत आणायचं, एकतर बहीण, मुलगी, पत्नी, कुणाला तरी. 50,000 पुरुष आले होते. स्त्रिया किती आल्या असत्या? तरी बाबासाहेब जिवंत असताना 25,000 बाबासाहेबाला थड मारला. 25,000 महिला आल्या होत्या. आणि त्यातलं 1 दिवसाचं सेशन बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी घेतलं होतं. भंतेजीचंच रेफरन्स. त्यांनी ल्यावं कसं, राहावं कसं, केस कसे विंचरावेत, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितल्या होत्या. त्यात सांगितलं होतं कुटुंबाचं नियोजन किती केलं पाहिजे, कुटुंब नियोजन, प्लॅनिंग. आणि पतीला चुकीचं जर सांगत असेल, चुकीचं जर वागत असेल तर नकार द्या, त्याला विरोध करा.
हे सगळ्या गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्यात. ह्या गोष्टी आमच्या अनेक बहिणींना, आईंना माहीत नाही आहेत. ह्या परिषदेचा काय परिणाम झाला तर या परिषदेचे 2 रिझल्ट आले. एक, बाबासाहेब आंबेडकरांना 4 खात्याची मिनिस्ट्री मिळाली. 1942ला इंग्रजांच्या मंत्रिमंडळामध्ये 4 खात्याची मिनिस्ट्री. दुसरा परिणाम, मोहनदास करमचंद गांधी, म्हणजे जुलैमध्ये लिखित दिलं होतं की दुसरं महायुद्ध चालू आहे आणि आम्ही इंग्रजांना पूर्ण सहकार्य करू. तेच गांधी 9 ऑगस्ट 1942ला, म्हणजे जुलै आणि ऑगस्ट, मुंबईच्या गवालिया टँकवरून घोषणा करतात, डू ऑर डाय, करा किंवा मरा. मरण्यामध्ये अहिंसा येईल. आपण इकडं अहिंसेचे पुजारी मोहनदास करमचंद गांधी, मिस्टर गांधी. बाबासाहेबांना काउंटर करण्यासाठी जी खेळलेली थिअरी आहे ती आपल्याला माहित नाहीये. म्हणून आमच्या शाळेत जाणार पोरग काय म्हणतं लहानपणी, 1 रुपया चांदी का. नाही, तुम्ही नाही, मी बारक. गांधी इकडं बिंबवणं चालू आहे. ज्या गांधींना आपल्याला वाचावं लागेल. मी माझ्या व्हॉट काँग्रेस किंवा रानडे गांधी हॅव डन टू, म्हणजे बाबासाहेबांचंच पुस्तक आहे, जीना, रानडे आणि गांधी यांनी काय केलंय. मी तिकडं पटकन जात नाहीये, मी पटकन आपल्या ओबीसी वरती येतोय, माझ्या मूळ विषयावरती. आपण महिलांसाठीचं जे सांगत होतो, आता या ठिकाणी नोकरी करणाऱ्या पण महिला आहेत आणि नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कामगार मंत्रीमधून बाबासाहेब होते त्यावेळेस एकच अनुभव सांगून बाबासाहेबांना का सुचलं, कामगार म्हणून एक महिला खाणीमध्ये काम करायची. खाण खूप खोल, कोळशाची खाण. त्या ठिकाणी एक महिला, ते जे लिफ्ट आहे किंवा साबडं आहे त्याच्यातून वर येत होती. वर येताना पाहिलं बाबासाहेबांनी आणि बघितलं तर ती गर्भधारणा तिला झालेली आहे. जवळपास 8 किंवा 9वा महिना असावा. बाबासाहेबांनी ती गोष्ट हेरली, बघितली आणि तिला बाजूला घेतलं आणि सांगितलं की ताई, अशा अवस्थेमध्ये सुट्टी घ्यायची ना. ताईचं उत्तर महत्त्वाचं होतं. मी जर सुट्टी घेतली, मी जर रजा घेतली तर माझं कुटुंब उपाशी मरेल. बाबासाहेब आंबेडकरांनी PA सोबतच होतं, जागेवर आदेश काढले की प्रसूतीच्या काळामध्ये महिलांना पगार देण्यात यावा, वेतन देण्यात यावं. नोकरी करणाऱ्या महिलांना हे माहीत असणं गरजेचं आहे. हे सहज नाही मिळालं. याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जी ॲक्शन घेतलेली आहे, ज्या बाबासाहेब सांगितलं की 8 घंटेच कामाचे. आता म्हणजे संविधान कसं लाथाडलं, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत, संविधानाला कसं लाथाडलं तर त्यांनी आता पुन्हा कायदा चेंज केला आणि 12 घंटे केले कामाचे. संविधानाला कसं डावलण्याची पद्धती आहे ही आम्हाला समजावून घ्यावं लागेल. महिलानंतर मी पुन्हा एकदा गाडगे बाबा, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी आहेत, जे गाडगे बाबा, बाबासाहेब आंबेडकर मुंबईतल्या एका कीर्तनात स्वतः बसले होते गाडगे बाबांच्या. आणि त्यावेळेस बाबासाहेब त्यांना, गाडगे बाबा पुढं बोलवतात, ते म्हणतात नाही मी आहे तिथंच. ज्यावेळेस गाडगे बाबांना लक्षात येतंय की बाबासाहेब आंबेडकर करीत असलेलं काम राईट आहे, नंतर ते त्यांचं जे मठ वगैरे आहेत ना ते काम स्टॉप करतात आणि घोषणा करतात, यानंतर मी माझे जे अनुयायी आहेत त्यांची येणारी मदत किंवा पैसा बाबासाहेब चालवित असलेल्या कामावरती किंवा त्यांना समर्पित करील किंवा त्यांना देईल. ज्या वेळेस गाडगे बाबांचा मुलगा मृत्यू पावतो, त्याचा निरोप गाडगे बाबा रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाटण या ठिकाणी कीर्तनात असतात, त्या ठिकाणी निरोप येतो. कीर्तनात ब्रेक होतो लगेच की बाबा एक जण तार आलेली आहे. काय निरोप आहे? बाबा तुमचा मुलगा वारला. गाडगे बाबा फक्त 1 मिनिट थांबतात चालू कीर्तनात. गाडगे बाबाच्या तोंडातून शब्द येतात, ऐसे मेले कोट्यान कोटी, काय रडू त्या एकासाठी. आपलं जे प्रचारकाचं काम आहे ते काम पुढे नेतात तेच गाडगे बाबा.
6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर अतिशय दुःखी होतात आणि 13 दिवसानंतर म्हणजे 20 डिसेंबर 1956ला स्वतःचा देहत्याग करतात. हे नातं आम्हाला आमच्या बांधवांना जोडताना सांगावं लागणार आहे की हे नातं आहे ज्या संत भगवान बाबा जे नारायणगडावरती आहेत, ते नारायणगडाचे अनुयायी आहेत, वंजारी समाजाचे आहेत, त्या भगवान बाबांना चांगलं काम करीत आहेत म्हणून त्रास होतो, तिथून त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न होतो, कोर्ट मॅटर होतं. त्यावेळेस त्यांना एक जण सांगतं की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांची भेट घ्या. ते बॅरिस्टर आहेत एकमेव. स्वतः संत भगवान बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या भेटीसाठी हैदराबादला जातात. त्या ठिकाणी ह्या 2 महापुरुषांमध्ये चर्चा होते आणि बाबासाहेब त्यांना सांगतात डॉक्युमेंटरी कागदपत्रानुसार तुम्हाला नारायणगडावरती तुमचा अधिकार नाही, तुम्ही स्वतंत्र गड निर्माण करा. आणि मग स्वतःच भगवान बाबा भगवानगड तयार करतात आणि पुन्हा सांगतात की तुम्ही आता यासह मुलांच्या शिक्षणावर खर्च करा. मग संत भगवान बाबांचा अनेक कीर्तनामध्ये सांगतात, लोकांना सांगतात मोळी विका पण शाळा शिका. ऊसतोड कामगारांचा जो बीड जिल्हा आहे, त्या बीड जिल्ह्यात आपण बघा तो पट्टा जो आहे, अनेक IAS अधिकारी, उच्च अधिकारी, हे याची नाळ कुठं आहे तर ती बाबासाहेबांच्या विचारात आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी लोकांनी मोळी विका म्हणजे ते ऊसतोड कामगार लोक आहेत, ऊसतोडाला जातात, परंतु मुलांच्या शिक्षणावरती खर्च करतात आणि म्हणून तिथून रिझल्ट आला. ही नाळ आम्हाला सांगावं लागणार आहे. धनगर बांधवांच्या संदर्भाने सांगल, मिस मिलर आणि तुकोजी होळकर, जी होळकरशाही आहे, म्हणजे काही गोष्टी सांगून थांबणार आहे कारण तुमचा जो वेळ आहे तो वेळ महत्त्वाचा आहे. तुकोजी होळकर आणि मिस मिलर ही ख्रिश्चन आहे. त्या दोघं प्रेमविवाह करतात, लग्न करतात आणि मग होळकरशाहीच्या वारस म्हणून त्यांना नाकारल्या जाते. त्यावेळेस 1942ला तुकोजी होळकरांचे सगळे वारस आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र बसतात आणि एकत्र बसून सामोपचाराने तोडगा काढतात की या मिस मिलरचा स्वीकार करा आणि तुकोजी होळकराला वारस म्हणून जाहीर करा. ही जे कमिटमेंट आहे, ही जी जोडणी आहे, ही फार महत्त्वाची आहे. मी शाहू महाराजांच्या संदर्भाने सांगतो होतो की शाहू महाराज 1920ला बाबासाहेब आंबेडकरांना 25,000 रुपयाची आर्थिक मदत करतात. कशासाठी? मूक नायक काढण्यासाठी. काय आहे त्या मूकनायकवर? मूकनायकवर एक अभंग आहे, नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण, म्हणजे मुक्यांचा कोणी जाण नाही, म्हणजे मुकियांचा जाण नाही. तो काय आहे? तो आहे संत तुकाराम महाराजांचा अभंग. तो मूक नायकच्या पहिल्या पानावरती दरवेळेस छापला जायचा. हे नातं आम्हाला बाबासाहेब आंबेडकर आणि वारकरी विचारधारा कशी आहे याची जोडणी सांगताना सांगावं लागणार आहे. हे मूक नायक आपल्याला आजही उपलब्ध होतोय. मी पुन्हा सांगल, कबीरांचा वारसा आहे, संत तुकारामांचा वारसा आहे. जे महाडचं जे आंदोलन झालं होतं त्या ठिकाणी जागा मिळत नव्हती आंदोलनासाठी. त्यावेळेस ती जी जागा आहे ती जागा एक मुस्लिम बांधव देतोय. आमचे कुणीच देत नाही, त्यावेळेस तो मुस्लिम पुढे येतो आणि तो जागा देतोय. नंतरचा एक शेवटचा मुद्दा पुढे जाणार आहे. RTC जी होती राऊंड टेबल कॉन्फरन्स, त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या हक्क अधिकाराच्या माध्यमातून 4 गोष्टी ज्या मिळतात त्या फार महत्त्वाच्या होत्या. त्या 4 गोष्टी मिळाल्यानंतर त्याला विरोध करण्याचं काम मोहनदास करमचंद गांधी करतात. त्यावेळेस ते एक छुपा समझोता करतात आणि इथल्या बाकीच्यांना सांगतात की तुमचा पुढारी कोण आहे? मीच आहे. त्यावेळेस इथले मातंग बांधव, इथले चर्मकार बांधव किंवा इथले इतर समाजाचे बांधव पत्र पाठवतात. म्हणजे कळमचा एक मातंग बांधव आहे, तो पत्र पाठवतो की आमचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, गांधी नाही. हेही आम्हाला आमच्या मातंग बांधवांना जोडताना सांगावं लागणार आहे. आणि अण्णाभाऊ साठे काय म्हणतात? जग बदल घालून घावं सांगून गेले मज भीमराव. म्हणजे अण्णाभाऊ साठे सारखा विचारवंत महान नेता बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावरती किंवा बाबासाहेब आंबेडकर हे माझे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या मार्गावर चाललं पाहिजे. म्हणजे
चर्मकार समाजाच्या बाबतीमध्ये मग सीताराम शिवतरकर असतील, जे कायम बाबासाहेबांच्या सोबत आहेत. चर्मकार समाजाच्या बाबासाहेबांनी परिषदा घेतल्यात, मातंग समाजाच्या बाबासाहेबांनी परिषदा घेतल्यात. पुढे जाऊन एकदा असंच एकजण छेडतंय की तुम्ही मातंगाकडे दुर्लक्ष करतात. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की जर मला एखादी मुलगी जर असती तर तिचा विवाह मी मातंग तरुणासोबत लावला असता. म्हणजे ही जी जोडणी आहे, ही जे नातं आहे, हे आम्हाला सांगावं लागणार आहे आणि याच्यासाठी प्रचारक बनून आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. प्रचारक बनून प्रयत्न करणं फार महत्त्वाचे आहे. आणि म्हणून या जोडण्याच्या प्रक्रियेमध्ये इथले सगळे SC ST OBC मायनॉरिटी आम्ही सगळे एक आहोत. आणि हे एकीना याचं जे संघटन आहे संघटित असणं गरजेचं आहे. एकत्र जर राहिले तर त्याची किंमत शून्य होते. उदाहरण सांगायला एक छोटं, अंगुराचे दिवस आहे, बरोबर आहे. अंगूर घ्यायला जातं ना, त्या हातगाड्यावरती अंगूर असतात, बरोबर आहे. किंमत जास्त आहे. जे घडाचे काही अंगूर आहेत काही बाजूला पडलेले आहेत. भाव जर विचारला हे कसे आहेत, 25 रुपयाला पावशेर. सुट्टे बाजूला पडलेले 25 रुपयात किलोभर. कोणते घेता? 25 रुपयात किलोभर असणार आहे. मी बोललेलं कळतंय ना, तुम्ही असे गंभीरपणे पाहा लागले म्हणून म्हटलो. कोणते घेता? 25 रुपयाला किलोभर मिळणारे सुट्टे घेता का ते घडाचे? का? जर बाजूला पडले, सुटे पडले, बाजूला गेले, त्याची किंमत काय होते? शून्य, झिरो. संघटित राहायला महत्व आहे. संघटनमध्ये शक्ती आहे आणि ही शक्ती विधायक गोष्टीसाठी आपल्याला उपयोगात आणता येईल. डावखरे साहेब किंवा हे सगळे जे लोक जे संघटन निर्माण करीत आहेत, संघटित होत आहेत, आपण त्याचा घटक बनलं पाहिजे, शक्तीच्या सोबत असलं पाहिजे, तर आपलं अस्तित्व राहील, तर आपली शक्ती राहील. आणि म्हणून याही गोष्टीची आपण जाणीव ठेवली. बऱ्याच वेळेचं तुम्ही ऐकत आहात. मी आता थांबलं पाहिजे असं मला वाटतंय. ताईला वाटतं मी ऐकतच राहावं, परंतु मी 4 तास तुम्हाला जागेवरून हलू पण देणार नाही, कारण मी कॅडर आहे आणि मला माहित आहे तुमची जी नस आहे ती नस ओळखणारा कार्यकर्ता आहे. परंतु तसं काही मी करणार नाही. अनेक गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत. OBCला जोडताना हे माझं एक पुस्तक आहे. याच्यामध्ये संत आणि आपले सगळे जे महापुरुष आहेत यातली रमाई जोगदंड नावाचा आमचा एक OBCचा तलाठी होता. त्यांनी वाचली, रडला, बायकोला वाचायला दिली, बायकोही रडली. नंतर 10 प्रती माझ्याकडून घेऊन गेला. म्हणलो काय करायच्या? आमच्या समोर सय्यद मॅडम राहतात म्हणे, त्यांना द्यायचं आहे. माझे काही मित्र आहेत त्यांना मला द्यायचं आहे. याचं कारण आहे की ज्या वेळेस आता बनतेंनी सांगितलं होतं की विहारामध्ये वाचनालय असावं. का? कारण जे बघतंय ना त्याला अनुकरण करता. मी फेअर अँड लवलीचं उदाहरण याच्यामुळे सांगितलं. OBCला जोडताना किंवा आपण सक्षम होताना हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे. याच्यामध्ये संत नामदेव, संत तुकाराम, संत रविदास, संत सेवालाल, संत गाडगेबाबा यांच्यासोबतच जे महानायक आहेत आमचे शिव, शाहू फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, मान्यवर कांशीराम, या सगळ्यांचं जे चरित्र आहे आणि त्याही अगोदर हा जो मेसेज आहे तो मेसेज यामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाने एक 50 प्रती माझ्याकडे आहेत, 2-2, 4-4 प्रती घेणं गरजेचं आहे. याची किंमत खूप जास्त नाही, फक्त 100 रुपये याची किंमत आहे. हे असलं का पाहिजे? कारण आम्ही कोणत्या वारस आहोत? आमचा जो वारसा आहे, आम्ही दीक्षाभूमीला गेलो किंवा चैत्यभूमीला गेलो तर सर्वात जास्त काय घेऊन येतोय? तर पुस्तकं. तो आमचा वारसा आहे. आणि म्हणून लोकांना आमच्याबद्दल हेवा पण आहे. अरे हे ती बाई ताराबाई अंगठी बहादूर आहे तरी पुस्तक घेऊन चालली. ताराबाईंना कळालेलं आहे की माझा जो नातू आहे तो शिकलेला आहे, तो शाळेत जातोय आणि तो मला वाचून दाखील आणि मी ते ऐकेल. ती परंपरा आहे, तो वारसा आहे. म्हणून आपण सर्वांनी OBCला जोडत असताना याही गोष्टीचा विचार करावा. शेवटी एवढंच म्हणेल प्रचारक म्हणून, वामनदादा कर्डकांच्या ज्या 4 ओळी फार महत्त्वाच्या आहेत. भीमा, तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे. आमचे काही लोक जय भीम, कडक जय भीम, निळा भडक जय भीम. स्वरात एखादा समजा OBCचा असला आणि त्याला जर
त्याला ते नाही वाटतं. हे म्हणतो देशमुख जय भीम, ते तिकडं म्हणतो जय भीम. अरे जय भीम म्हणलं, अरे त्याचा प्रॉब्लेम आहे, त्याला कळली नाहीत ना बाबासाहेब. त्याला ज्यावेळेस कळतील, त्याला ज्यावेळेस तुम्ही पुस्तक द्या, त्याला सांगा, त्याच्याशी डायलॉग करा, वारंवार सांगितलं, ज्यावेळेस त्याला बाबासाहेब कळतील तो तुम्हाला होऊन म्हणेल जय भीम. आणि म्हणून आम्हाला या दृष्टीनं प्लॅनिंग करत असताना वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. करणीत पाहिजे आमच्या. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. एकदा तुमच्यासाठी वामनदादा कर्डकांच्या शेवटच्या ओळी. तुफानातील दिवे आम्ही हो. काय म्हणतात आपल्याला? तुफानातले दिवे. तुफान कळतं ना, मोठा वारा, त्यातले आम्ही कोण आहोत? दिवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे, वादळ वारा पाऊस धारा, मुळींना आम्हा शिवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले, अखंड आमुचे बाल किल्ले, असाच ताठर माथा आमचा, जरा ना खाली लवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. हाय बिचारा दुबळा वारा, निर्दयतेने करीतो मारा, या वाऱ्याच्या माऱ्याने लवणारी जात आमुची नव्हे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. तथागताच्या चिरंतनातून, तथागताच्या चिरंतनातून, मानवतेच्या कणाकणातून, भीमयुगाच्या निरंजनातून तेज मिळाले नवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे, करील काळे आपुले आता, करील काळे आपुले आता, काळ्या करणी सवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. शेवटचं. एका दिव्याने पेटविलेले, चरितेसाठी पाठविलेले, काळ्या राणी अखंड येथे फिरती आमुची थवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. जाळू परंतु धरती उजळू, जळू परंतु धरती उजळू, प्रकाश येथे असाच उधळू, सदा चांदणे सुखी नांदणे, हेच आम्हाला हवे. तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. जय भीम, जय भारत. ज्यांना पुस्तके घ्यायची असतील त्यांनी या ठिकाणी आमचे बनसोडे सर किंवा माझ्याकडून घेऊ शकता. विनंती एवढीच आहे की जास्तीत जास्त बांधवांनी